हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय सुहाना ऑल इन वन मसाला मिक्स। सांगलीच्या जागेवरून शरद पवार, नाना पटोलेंची पुन्हा उद्धव ठाकरेंवर टीका। सांगलीचा निर्णय कोणत्याही चर्चेविना, पवारांच्या कानपिचक्या, पटोलेंचा दुजोरा। ठाकरे गटाच्या जाहिरातीत पॉर्नस्टारचा वापर, भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा आरोप। तर भाजप नेत्यांनी प्रज्वल रेवण्णावर बोलावं, आदित्य ठाकरेंचा पलटवार। ठाण्यात नरेश म्हस्केंना उमेदवारी जाहीर झाल्यावर नवी मुंबई आणि मीरा भाईंदरमध्ये भाजपची नाराजी, दोन्ही ठिकाणी भाजप पदाधिकाऱ्यांचे राजीनामे। डोंबिवलीत प्रचंड शक्ती प्रदर्शन करत श्रीकांत शिंदेंनी भरला निवडणूक उमेदवारी अर्ज। मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीसांसह सहकुटुंबाची हजेरी। नाशिकमधून हेमंत गोडसे आणि दिंडोरीतून भारती पवार यांची उमेदवारी अर्ज दाखल। नाशिकमध्ये महायुतीचं जोरदार शक्ती प्रदर्शन, गोडसेंना निवडून आणण्याचा फडणवीसांचा निर्धार। पालघरमधून खासदार राजेंद्र गावितांचा पत्ता कट होण्याची शक्यता। उमेदवारीसाठी विलास तरे किंवा डॉक्टर हेमंत सावरा या दोघांच्या नावाची चर्चा। मवियाचे भिवंडी लोकसभेचे उमेदवार बाळ्यामामा उर्फ सुरेश म्हात्रेंचा अर्ज दाखल। भिवंडी महायुतीचे उमेदवार कपिल पाटील विरुद्ध मविया नेते सुरेश म्हात्रे यांच्यामध्ये लढत। राहुल गांधी अमेठीतून निवडणूक लढण्याची शक्यता। काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून अर्ज खरेदी, कोणत्याही क्षणी नाव घोषित होण्याची शक्यता। वादग्रस्त खासदार ब्रिजभूषण सिंग यांचा पत्ता कापला। कैसरगंजमधून सिंग यांच्या मुलाला उमेदवारी, रायबरेलीतून भाजपकडून दिनेश सिंग निवडणुकीच्या रिंगणात। फडणवीसांवर टीका करताना नाना पटोलेंकडून जातीचा उल्लेख। फडणवीस मटण खाणारे ब्राह्मण, त्यामुळे शाप लागणार नाही, पटोलेंचा आरोप। सातारा आणि म्हाडा मतदारसंघावर देवेंद्र फडणवीसांचं विशेष लक्ष। फलटण, पाटण आणि सातारा शहरात सभा घेणार। शरद पवारांचा पक्ष केवळ 2 ते 3 जिल्ह्यांपुरताच उरला, त्यामुळे त्यांच्याकडे भरपूर वेळ असतो। उदयनराजे भोसले यांची बोचरी टीका।